7 बघणार आहे. Satish and Pramod are partners, prepare trading account, profit and loss account, and for the year ended 31st March 2019 you have to find out gross profit and net profit only. आपल्याला फक्त ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट फाइंड करायचं आहे, बॅलन्स शीट प्रिपेअर नाही करायची. सो आता आपण ट्रायल बॅलन्सचे आयटम्स बघून घेऊ काय काय. सो आपण फर्स्ट डेबिट बॅलन्सेस बघू. त्यात आहे फर्स्ट स्टॉक, तो जाईल ट्रेडिंग अकाउंटला. परचेसेस तो जाईल ट्रेडिंग अकाउंटला. वेजेस जाईल ट्रेडिंग अकाउंटला. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. अनप्रोडक्टिव्ह वेजेससुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातात. वेजेस हे ट्रेडिंग अकाउंटला जातात. त्यानंतर अनप्रोडक्टिव्ह वेजेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातात नेहमी. वेअरहाऊस रेंट पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. कॅरेज आउटवर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सेल्स रिटर्न ट्रेडिंग अकाउंटला, सेल्समधून लेस होईल. एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जाईल. कस्टम ड्युटी ट्रेडिंग अकाउंटला जातं. त्यानंतर हे सन्डे डेटर्स, ते जाईल असेट आहे. आपली इन्व्हेस्टमेंट ती पण एक असेट आहे आपली. फॅक्टरी रेंट हे ट्रेडिंग अकाउंटला जाईल. फॅक्टरी हे आपण फॅक्टरीचे आयटम आपण जे बी एक्सपेन्सेस होतो तो आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहितो. सो फॅक्टरी रेंट हे ट्रेडिंग अकाउंटला जाईल. पोस्टेज अँड टेलिग्राम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यानंतर क्रेडिट बॅलन्सेस बघू. त्यात फर्स्ट सेल्स जाईल ट्रेडिंग अकाउंटला. डिव्हिडंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. परचेस रिटर्न ट्रेडिंग अकाउंटला, परचेसमधून लेस होईल. सन्ड्री क्रेडिटर्स लॅबिलिटी. 10% बँक लोन ते पण एक लॅबिलिटी आहे. त्यानंतर राईट ऑफ फर्स्ट जुलै 2018 आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट दिली. त्यानंतर 8,000. सो आपल्याला ते 8,000चे बँक लोन 10% इंटरेस्ट काढायचं आहे. सो 8,000वर 10% निघेल, पण ते 1/7 ते 31 मार्च 2019पर्यंतचं म्हणजे 9 मंथसाठी. सो 9 मंथ्ससाठी निघेल, म्हणजे 8,000 गुणिला 10% इंटू 9 डिवायडेड बाय 12 जे अमाऊंट येईल ते जाईल इंटरेस्ट. तो इफेक्ट होईल आपला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्यानंतर आहे अदर रिसिप्ट, ते जाईल इन्कम आहे आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यानंतर आता आपण ॲडजस्टमेंट बघून घेऊ. सो फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹15,400. त्याचा इफेक्ट जाईल ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. सेकंड इफेक्ट होईल असेट साईडला पण आपल्याला बॅलन्स शीट तयार नाही करायची आहे. सो त्याचा फक्त एकच इफेक्ट होईल. त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस हे ॲड होतील आणि सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला जाईल. त्यानंतर क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹800 अँड मेंटेन RDD 3% ऑन संडे डेटर्स. सो फर्स्ट इफेक्ट त्याचा बॅड डेट्समध्ये ॲड होईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला आणि सेकंड इफेक्ट होईल संडे डेटर्समधून लेस होईल. सेम इफेक्ट RDD 3% न्यू. सो बॅड डेट्समध्ये ॲड होईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला आणि संडे डेटर्समधून लेस होईल. त्यानंतर गुड्स ऑफ ₹1,800 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. सो याचा इफेक्ट आपले गुड्स कमी होतात. सो आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल. अँड सेकंड आपला तो एक प्रकारे लॉस आहे. सो तो त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईड. त्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ ₹2,000 वेअर सोल्ड अँड डिलिव्हर्ड ऑन 31st March 2019 बट नो एंट्री इज पास्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. सो आपले गुड्स सेल केले. सो अनरेकॉर्डेड सेल्स आहे. सो सेल्समध्ये ॲड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आणि सेकंड इफेक्ट त्याचा जातो संडे डेटर्समध्ये, ते ॲड होईल. आपले डेटर्स वाढतील पण आपल्याला बॅलन्स शीट नाही करायची. सो आपल्याला तो सेकंड इफेक्ट होणार नाही. तर आता आपण सोल्युशन बघून घेऊ. सो आपण हे लिहून घेतलं इन द बुक्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. हे कंपल्सरी लिहावं लागतं फॉर द इयर एंडेड. जी डेट दिली असेल ती आपण लिहायची. नंतर डेबिट साईड, क्रेडिट साईड. त्यानंतर आपण ओपनिंग स्टॉक लिहिला. नंतर परचेसमधून परचेस रिटर्न लेस केलं, त्याचे अमाऊंट आउटर साईडला लिहिली. नंतर वेजेसमध्ये आपण आउटस्टँडिंग वेजेस ॲड केले, 1,500 आउटसाईड लिहिले. नंतर कस्टम ड्युटी लिहिली ती 800, फॅक्टरी रेंट लिहिले 1,600 आणि त्यानंतर आपण
सेल्स लिहिली 68,000 रुपीज, त्यातून आपण सेल्स रिटर्न लेस केले. सो त्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंट दिली होती अनरेकॉर्डेड सेल्स 2000. सो आपण ती लिहून घेतली, ती ॲड केली आपली सेल्समध्ये. त्यानंतर एक क्लोजिंग स्टॉक लिहिला. नंतर गुड्स डिस्ट्रीब्यूट ॲज अ फ्री सॅम्पल आपण डिस्ट्रीब्यूट केले होते, ते सुद्धा लिहून घेतले. नंतर आपण याची क्रेडिट साईडची टोटल केली 86,600. त्यानंतर जो डिफरन्स आला डेबिट बॅलन्सला, त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट नाव दिलं 56,200 रुपीज. त्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर केलं होतं. त्यात आपण ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स लिहिले, इन्शुरन्स, अनप्रोडक्टिव्ह वेजेस, कॅरेज आउटवर्ड 1200, वेअरहाऊस रेंट लिहिले 600, एक्सपोर्ट ड्युटी लिहिली 1400, पोस्टेज अँड टेलिग्राम लिहिले 400. त्यानंतर आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन बँक लोन हिडन ॲडजस्टमेंट होती ती लिहिली. सो त्याचा इफेक्ट दिला आपण. त्यानंतर RBDDचं अकाउंट केलं, बॅड डेप्स दिले होते आपल्याला. सो बॅड डेप्स होते आपले 800. त्यात आपण न्यू RDD ॲड केली, ते आपल्याला दिली 3%. तर ते ॲडजस्टमेंट इथे आपण बघू शकता. संडे डेटर्समध्ये 40,000 अनरेकॉर्डेड सेल्स ॲड केले. त्यात मायनस प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्स, प्रोव्हिजन बॅड डेप्स दिले होते 800. त्यावर आपण जे टोटल अमाऊंटची कॅल्क्युलेशन करून घेतलं आणि त्यावर आपण 3% RDD केली, ती अमाऊंट आपली इथं येईल. त्यानंतर आपण ग्रॉस प्रॉफिट लिहिला, डिव्हिडंड लिहून घेतला आणि अदर रिसिप्ट इन्कम लिहून घेतलं आणि त्याची टोटल केली. आणि आउटर आपला जो डिफरन्स आला 48,964. सो त्यांना आपण त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. सो आपल्याला फक्त हे एवढेच ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच प्रिपेअर करायचं होतं. सो आपण ते केलं आहे आणि आपला ग्रॉस प्रॉफिट आला आहे 56,200 अँड नेट प्रॉफिट आला आहे 48,964. So thanks for watching my videos. Please like, comment and subscribe.